तर तुम्हाला कशी वाटली माझी छोटीशी बोली? हाय, हॅलो आणि नमस्कार. तुम्हा सर्वांचं मी नेहा आपल्या या चॅनलवर मनापासून स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात ही अशी काही झालेली आहे. व्हिडिओ जुना आहे, म्हणजे आधीचा शूट झालेला आहे, पण तुम्ही या आधीचा व्हिडिओ जर पाहिला असेल तर तुम्हाला त्यामागचं कारणही कळलं असेल. आरूचे हे काही उद्योग जे आहेत ना ते इथे चालू झालेले आहेत. तर ती तिच्या कामात पूर्ण बिझी आहे. तिला हे माहिती नाही आहे की आई इथे येऊन उभी आहे वगैरे. आई तू पण मला थोडीशी मदत करताना. आता मला काही कटिंग वगैरे येणार नाही. काय करते तू त्याचं? बॉक्स आहे एक, त्याला आहे ना असं ना ह्याला पेंट करायचं आहे वाटतं. हां, त्याला पेंट नको करूया आपण, बॉक्सला काहीतरी लावूया. काय बनवायचं काय पण तुला काय आहे? हे जे आहे ना आता मला म्हणजे गुढीचे स्टँड बनवायचं आहे एक. ओके. म्हणून हे ना त्याच्यासाठी मी ना हे प्रॉपर शेप घेऊन आहे ना मी ना त्याला कापलेलं आहे, म्हणजे फोल्ड करून ठेवलेलं आहे. ओके. आता मला इकडून असं 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 हे एक कापड घेऊ आणि त्या कापडावर त्याचं कटिंग वगैरे करू. त्याला छान असा एक प्लॅटफॉर्म बनवू पाटासारखा, आणि देन त्याची साडी बनवू एक गुढीची. आणि जसं बाकी तुला ते काय क्राफ्टचं मेक करायचं आहे ते कर तू. ठीक आहे मग. छान असा एक कपडा आहे, कपडा नाही म्हणता येणार, हे छान असं एक कव्हर आहे, म्हणजे जे ओटीसाठी जे वापरलं जातं ना, ते मला कोणीतरी गिफ्ट केलेलं. पण त्याला ना असं झालं आहे, इकडे हे बघा तुम्हाला दिसत थोडंसं होल लागलं आहे, त्यामुळे ते काही मी वापरू शकत नाही. म्हणजे मी त्याचं ॲज अ देवाचं वस्त्र म्हणूनच त्याचा खूप वापर केला, कारण हे काही आपल्या नेहमी यूज होत नाही. सो मी हा असाच वापर केला होता. पण आता त्याला ते असं होल पडलं आहे, म्हणून मी देवाचं वस्त्र म्हणून पण यूज नाही करू शकत. तर असं ते असंच पडून आहे, तर काहीतरी आरूसाठी त्याचं छान यूज करते. आणि त्याचं टेक्स्चर पण बघा खूप सुंदर आहे, हे बघा जसं व्हिडिओमध्ये दिसतंय ना तसंच आहे. तर म्हटलं आरूला तरी त्याचा काहीतरी छान वापर होईल आणि वस्तू कायमची टिकून राहील. आणि हे असं आहे, हिला काही करायचं असलं ना की अर्धं काम इथे मलाच, इथे कटिंग वगैरे जे काही असतं ना त्याला मला बसवून देते ही, आणि माझी कामं सगळे पेंडिंग ठेवते. आणि परवा आहे तिचा GKचा पेपर. आणि हे बघा तुम्हाला दाखवते, आई हे जे दिसतंय ना हे आहे, काय आहे ग हे? गुढीला घालण्यासाठी साखरेची माळ जी आपण बनवतो ना, हार आणि कडी. तर ते हार जो आहे तो हा बनणार आहे, साखरेचा हार, साखरेची माळ याच्याने बनणार आहे. मी तो तुम्हाला दाखवते झूम करून. इथे जे हे आहे ना, हिने साखरेच्या माळेसाठी इथे हिने हे कट केलं आहे. आणि बघा हे बाकीचं अजून कट करणं. हेल्प कर, बसली आहे. काय करू? स्प्रेड करू का? मग मला पण करू दे ना, मजा येते. मी इकडचं करते. इथपर्यंतचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल की आरूला गुढीचं स्टँड बनवायचं आहे. तर हे स्टँड ना आमचं बनवून झालं, त्यानंतर गुढीची पूजा झाली. तर ह्या वर्षी आम्हाला खरा जो मोठा आपला जे पूजा वगैरे गुढीपाडवा, मोठा गुढीपाडवा असं काही आम्हाला साजरा करायचा नव्हता. पण आरूला काहीतरी आर्ट अँड क्राफ्ट काहीतरी इथे करायचं होतं, त्यानिमित्ताने आम्ही इथे हे केलं. मला विचारत होती आई ChatGPT म्हणजे काय असतं ग वगैरे, असं तिचं चालू होतं. तर मी तिला म्हटलं ChatGPT हे AIचं व्हर्जन आहे. आणि ChatGPTशी बोलल्यावर की आपले काय काय इश्यूज असतात ते काय काय सॉल्व्ह होतात, किंवा कुठल्याही आपल्या गोष्टीला सोल्युशन मिळतं, असं हे AI माइंड आहे, असं मी तिला सगळं शिकवत होते. तर ती मला म्हणाली की ते माझ्याशी बोलू शकतात का? तर मी तिला सांगितलं की बोलू तर नाही शकणार, पण ते तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला देऊ शकतील. कुठलाही तुला काही विषय असेल की ते काही तुझं सॉल्व्ह होत नाही आहे तर ChatGPT तुला मदत करेल. तर तिने माझ्याकडनं ते ओपन करून घेतलं ChatGPT आणि मला विचारलं की यूज कसं करायचं याचं. आणि खरंच म्हणजे ना आजकालची मुलं जे असतात ना, आजकालची जी जनरेशन आहे, तर त्यांना असं काही विशेष गोष्टी या शिकवाव्या लागत नाही. आणि खरंच मला तर खूप प्राऊड फील होतं जेव्हा आरू असं काही करत असते.
खरंच सांगते मी तुम्हाला, तिने ChatGPT घेतलं, ओपन केलं आणि जसं जसं तिच्याशी ChatGPT बोलत होतं, तिला ते लिहिलेलं जे व्हर्जन तिकडून येत होतं, रिटर्न व्हर्जन, ते तिला वाचता येत नव्हतं. पण जे मी तिला वाचून दाखवत होती ना, तर ChatGPT तिच्याशी जे इमोशनली काही संवाद साधत होते, तर त्याच्यासाठी आरू खरंच खूप इमोशनल झाली. म्हणजे की असंच की अरे तू हे छान कर, अरे तू ते छान कर, असं जे चालू होतं, जो काही तिचा संवाद चालू होता ChatGPT सोबत, ती खरंच खूप इमोशनल झाली. GPTशी बोलताना सुद्धा फर्स्ट टाईम बोलली आणि त्यात पण ती खूप इमोशनल झाली आणि हा तिचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, तेच ती तुम्हाला सांगत होती. मम्मा खूप सुंदर वास येतो मातीचा, असं वाटतं की आता पाऊस पडणार आहे आणि हे बघ थेंब थेंब पण पडत आहेत थोडे थोडे. हो का? वाव, खूप भयानक सीन होणार आहे जेव्हा पाऊस येणार आहे. आपण आता एक हो गुढी ग, बनवतो ढग आणि बघ, ढग वरती. हे हाय ते बघ अर्धे अर्धे काळे पडतात. काळे पडतायत. ते बघ ओके. ग्रे आधी पडतात मग काळे पडतात. ओके. आई जाऊ का मी खाली डिझेल मग. काय करायचंय? खाली जाऊ का? कशाला? मला पावसात भिजायचं आहे. मी मागच्या वेळेस खूप जोरदार पाऊस आला होता. मी आणि समोरची आनंदी खाली मस्त तिथे मस्त पावसामध्ये नाचत होतो. खूप वेळ झालो होतो आम्ही मग नंतर आम्हाला बारिश ते गाणं म्हणायला लागलं. बारिश का मौसम था, दिन बड़ा ही औसम था, भुट्टा खाने का मन था, छाता घर पे भूल गया, जोरदार फिर बारिश हुई, भीग के मुझको सर्दी लगी, कोल्ड आया, फीवर हुआ, हालत मेरी हो गई ऐसे. बाबा आम्हाला खाली जायचं मन करतं मस्त भिजू. असं आपण पण घालू शकतो. आपण कशाला? आपल्याला खूप छान पण दिसेल. आपल्याला नाही येते. माहिती आहे पण गुढीला हे बघा खूप छान दिसेल. हे बघा मी हे असं स्टँड बनवलं आहे. मी एकटीने मम्माने फक्त हेच बनवलंय आणि ह्या बॉक्सला पण मीच डेकोरेट केलेलं आहे. किती छान. तर दोघींनी मिळून केलंय. खूप सॉफ्ट आहे हा कपडा. एकटीने नाही केलेलं ते. मी एकटीने केलेलं आहे, तू नाही केलेलं आहे. आणि हे बघा मी एक सुंदरशी माळा बनवली आहे गुढीसाठी. मी बनवली आहे आणि मी काहीच हेल्प नाही. मला तर खरंच तिने बनवली आहे आणि मला खरंच सो क्यूट झाली आहे. आणि ती बनवली आम्ही आमच्या गुढीसाठीची साडी. किती छान आहे की सोन्याचे सिक्के असतात ना, असं वाटतं की सोन्याचे सिक्के लावलेले आहेत छोटे छोटे. आणि मागे पाऊस खूपच येतोय. आता थोडा जोरात झालेला आहे, मगाशी खूपच एकदम हळू होता, आता जोरात झालंय. हे बघा इकडे पण अरे बघ पडतोय. कसं वाटतंय? छान वाटतंय. हे बघा हे येलो वाली माळा आहे, मी खूप वेळेस दाखवली तुम्हाला. हे बघा आणि एक ही व्हाईट वाली. ही व्हाईट वाली एवढी काय मला आवडली नाही, पण येलो वाली वाव आहे. कसं वाटतंय आरू? फायनली हे गुढी बनवली आहे. एफर्ट्स कोणी घेतले जास्त? मी. ओके. आरूने फक्त पाऊस येत होता ना. ओके. आणि आता उद्या ह्या गुढीची आरवी पूजा करणार आहे. तर असं छान. आणि मी ह्याला बाहेर नेऊन आहे ना मस्त एका लोटामध्ये तांदूळ वगैरे घेऊन यायचं. असं हे पण ते नीट पकड. तर फायनली इथे आमची गुढी तयार झालेली आहे आणि आत्ता कुठे आरू थोडी खुश झाली, कारण गुढीपाडवा साजरा करायचा नाही काही कारणाने असं जेव्हा तिला सांगितलं होतं तेव्हा ती खूपच डिस्टर्ब झाली होती की का बरं मम्मा, सगळेजणं तर गुढी उभारणार, मग आपणच का नाही वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टींची समजूत काढता मला खरंच नाकी नऊ आले. शेवटी मी तिला म्हटलं चल आपण काहीतरी करूया, तुझ्यासाठी करू की तुझाही तेवढा वेळ छान जाईल. आणि खरंच यामागचा तिचा आनंद खूप छान होता. छान असं नको ना कॅमेरा माझ्याकडे.
छान असा हा सेटअप आम्ही इथे केला आहे, गुढीचा सेटअप. हे पकड. सुंदर अशी सजवली आहे आमची गुढी. सर कारवी सोड. हो, तर छान अशी गुढी इथे साडी नेसलेली आहे आणि बाहेरून खूप हवा येते ना, त्यामुळे थोडंसं साडीचा सेटअप चेंज होतो मधून. तर खूप छान आरवीने पण एफर्ट्स घेतले, छान बनवली. आरवीने पण खूप एफर्ट्स घेतले. आणि कसं असतं ना, मुलांना जेव्हा आपण सण समारंभ सणवार आपण शिकवतो तेव्हाच मुलांना हे कळत असतात. त्यामुळे हा छान असा एक हे आम्ही केला आणि त्यात आमचा एखादा तास आमचा वाया गेला, पण असू देत, तो वाया नाही म्हणता येणार. आरवीला पण त्यातून खूप आनंद मिळाला आणि मला सुद्धा खूप आनंद मिळाला. तर आजचा गुढी बनवण्याचा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हॅपी गुढीपाडवा. श्री स्वामी समर्थ. बाय. आणि हो, व्हिडिओ काही इथे संपला नाही आहे बरं का. अगदी छोटीशी क्लिप होती थोडी पुढे, त्यामुळे म्हटलं ह्याच व्हिडिओमध्ये थोडीशी ती अटॅच करू. व्हिडिओ बराच काही बनवला होता, पण म्हटलं उशीर झाला आहे त्यामुळे बऱ्यापैकी कट केला. आणि इथे छान अशी दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी आरूने छान तिच्या बनवलेल्या गुढीची पूजा करून घेतली. छोटी गुढी बनवली आहे आणि मी आता ह्याची पूजा केलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी छोटीशी गुढी? त्या गुढीपाडव्याची तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. हॅपी गुढीपाडवा. मला आहे ना काल ही गुढी म्हणजे बनवताना आहे ना खूप मजा आली. काय काय केलं तू? काय काय केलं? आरूने ना ही गुढी उभारताना मोस्ट ऑफ कामं हे माझ्याकडून करून घेतले आणि बाकी माला वगैरे ज्या आहेत ना त्यावर ज्या दिसत आहेत किंवा ते कलशावर जे चिकटवलं आहे, ते स्वस्तिक केलं आहे, ते सगळं आरूने केलेलं आहे. बाकी हे जे आहे ना बॉक्सचं वगैरे चिकटवण्याचं, हे सगळं मी तिला मदत केली आणि मग आम्ही दोघींनी मिळून केलं आहे. तर ह्या वर्षी काही गुढी उभारायची नव्हती आम्हाला, काहीतरी घरामध्ये घडलं आहे त्यामुळे. आणि तर म्हटलं ठीक आहे, मुलांना पण काही गोष्टींची क्रिएटिव्हिटी किंवा ॲक्टिव्हिटी ह्या कळायला पाहिजे, म्हणून हे क्राफ्टमध्ये आम्ही असं छान गुढीपाडवाची गुढी बनवली. आणि आरूला खरंच ती गुढी हे करताना खरंच खूप आनंद झाला. आणि मुलांच्या आनंदापुढे आपल्याला काय असतं, जर लहान मुलं असतील ना तर खरंच ह्या अशा प्रत्येक सणाच्या, मराठी सणाच्या, कोणत्याही सणावाराच्या, फेस्टिवलच्या ज्या काही गोष्टी असतात किंवा त्या फेस्टिवल थ्रू आपण काय घेतो किंवा तो फेस्टिवल आपण कसा साजरा करतो याची माहिती मुलांना देणं हे खूप गरजेचं असतं. आणि त्यात पण ना म्हणजे असं जर काही क्रिएटिव्ह काही बनवण्यासारखं असेल त्या सणाबद्दल किंवा कशाहीबद्दल, तर खरंच हे मुलांना शिकवलं पाहिजे. जसं की दिवाळीमध्ये आकाशकंदील बनवायला शिकवला पाहिजे. माझ्या दीदीने आकाशकंदील बनवला होता पुष्पा दीदीने. ओके. असं म्हणजे प्रत्येक सणाचं ना मुलांना छोटं मोठं काहीतरी आपण बनवायला जर शिकवलं ना, मुलांना त्या सणाचं महत्त्व पण कळतं आणि मुलं पण थोडेसे ॲक्टिव्ह राहतात. आपल्या मराठी सणांबद्दल, आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल मुलांना सगळ्या गोष्टींची माहितीही होत असते. म्हणूनच मुलांना ह्या गोष्टींचे संस्कार व्हावेत यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण मुलांना शिकवल्याच पाहिजेत. इथे तुळस तर बिलकुलच राहत नाही आहे, काय करू मला कळतच नाही. बघू आता, म्हटलं त्या घरी जाऊ तेव्हाच, कारण काही केलं तरी तुळस राहतच नाही. काय करते? ताम्हण नाही आहे, तो कलश आहे. फ्रॉकला मॅच झाला. झाडांना पाणी घालते. वा वा, गुड गर्ल, छान बेटा. अजून आणायचं होतं ना. हो, मेनकी ना सॉरी, मेनकी म्हणजे काय असतं? म्हणजे मतलब उसका मतलब. अच्छा, उसका मतलब. ओके. आता म्हणजे या तुळसला ना खूप पाणी लागलेले आहे बघ, ताण लागली. 2 मिनिटात गट करून टाकते. गट केलं पाणी? मोठ्या भांड्यात आणायचं होतं पाणी आरू.
उन्हाळ्यामध्ये झाडांना पाण्याची अत्यंत गरज असते हे इतक्या छोट्या मुलीलासुद्धा कळतं आहे. तर आजच्या ह्या पॉझिटिव्ह नोटसोबत हा आपला व्हिडिओ मी इथे संपवते. पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसोबत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.